सगळ्यांना गुड मॉर्निंग. आणि आज माझा तिसरा ब्लॉग आहे. इथूनच माझी गडबड होते ब्लॉग काढण्याची. माझा तिसरा ब्लॉग आहे. पहिला जो ब्लॉग होता तो मी सिंगापूरला असताना काढला होता आणि सेकंड मी काल काढला आणि हा थर्ड आहे. होप सो तुम्हाला आवडेल आणि तुम्ही नक्की एन्जॉय करा. आज दिवसभरात जी काय असेल मी ते सगळं ह्याच्यामध्ये मेन्शन करेल आणि लेट्स तर आता 10 वाजलेत आणि मी मी अंघोळ वगैरे करून रेडी आहे. फार काही स्पेशल नाही ह्याच्या ब्लॉगमध्ये. पण मी ट्राय करेन सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये पोस्ट करायला. आणि स्पेशली मला एक गोष्ट सांगायची आहे, की नेहमी अशी मी झोपेतून उठून असे व्लॉग करू शकत नाही. थोडं चेहऱ्याला काहीतरी मी बघते व्लॉग्समध्ये सगळे काय ना काय, काय ना काय लावतात. पण मी ह्या लटा काढणार आहे आजपासून रोज. अँड दिस लटा इन्स्पायर्ड बाय ऋतुजा पोटे. कारण मी बघते ना, ती नेहमी अशी करते. माझी एक फ्रेंड आहे ऋतुजा नावाची. सॉरी ऋतुजा. पण मला असं वाटलं की मी मेन्शन करू. आणि हा खरंच छान वाटतायत काढल्यावरती. म्हणजे झोपेतून उठून मेकअप-बिकअप नाही केला ना, तरी पण हे असं काढलं की जरा चेहरा चांगला दिसतो. हे आहे कुत्र्यांसाठी जेवण बनवलेलं. हे लास्टच्या व्हिडिओमध्ये मी केलं होतं पोस्ट. आणि हे असंच काहीतरी रोज क्लीन करून ती छान करते. ही कली जी आहे ही ऑलमोस्ट झाली आहे तयार आमच्या घरातल्या डॉगीसाठी. आणि मग नंतर हा मँगो राईस हा पण आता रेडी होईल आणि मग आम्ही खाऊन घेऊ. ऑलमोस्ट होत आलं आता. आणि मग नंतर आम्ही जस्ट एक व्हिडिओ काढला आणि हे मग छोटीकडे गेले. छोटीला खूप बोर झालं होतं तसं थोडंसंच मस्ती. नॉर्मल आहे. मला एक पार्सल रिसीव्ह झालंय फ्रॉम संतूर ब्रँड. आणि त्यांनी एक नवीन प्रॉडक्ट लॉन्च केलंय. सोपच आहे. त्याच्यामध्ये एक फेस पॅक आणि फेससाठी ग्लो करायला एक सिरम दिलंय. सो मला त्याचे छोटे-छोटे क्लिक्स करायचे आहेत. मला फार एडिटिंग येत नाही. मी कालच्या ब्लॉगमध्ये पण बोलली होती. पण मी आज ते एडिट करून मी ट्राय करेल ह्या ब्लॉगमध्ये ॲड करायचं. सो हाय. मी ते जे संतूरचं शूट केलं होतं, मी त्याचं सोप यूज केला आणि त्याचं सिरम पण खूप छान आहे. संतूरच्या सोपमध्ये मला इंटरेस्टिंग तर वाटलं, कारण त्याचा असा फ्रेग्रन्स पण छान आहे आणि सिरम आणि फेस पॅक जो दिला आहे, तो खरंच खूप इफेक्टिव्ह आहे. म्हणजे इतका मला एका दिवसात रिझल्ट अजून कळला नाही, पण जितकं एक्स्पेक्टेशन होते, की मी ॲटलीस्ट पहिला दिवस काहीतरी ग्लो असावा, तेवढं सगळं मी केलं आहे. तर मी दाखवते. आता मी वर आली आहे टेरेसवर आणि मला जो फील झाला उन्हात गेल्यावरती स्किन लगेच कळून येते ग्लो करते की नाही. सो लेट्स सी, मी दाखवते. तुम्हाला दिसत असेल तर माहीत नाही, पण या आय फील समथिंग. आय कॅन फील सम ग्लो. माझे चिक्स समजा मी काही मेकअप केलेला नाहीये. मी फक्त ते सिरम लावून वरती आली आहे. हां, मला असं वाटतं तुम्ही पण एकदा ते संतूरचं जे न्यू लॉन्च प्रॉडक्ट आहे तुम्ही यूज करून बघा. सोप 4 ते 5 काहीतरी सोप आहेत त्याच्यामध्ये आणि एक फेस पॅक आणि एक सिरम. सो आय होप मे बी तुम्हालाही आवडेल. कारण मला आवडलं आहे हे. मला छान असा ग्लो फील होतंय. कारण मी तामिळनाडूमध्ये आहे. इतक्या उन्हात माझी स्किन खूप टॅन झाली होती. पण मी आज थोडंसं बघितलं लावून तर मला थोडा इफेक्ट जाणवला. सो आजचा व्लॉग, ही माझी बहीण आहे छोटी. छोटी हाय बोल. हाय. हाऊ आर यू? हाऊ आर यू? या. ही छोटी आहे. ही पण असते कधी-कधी ब्लॉगमध्ये. पण कधी-कधी नसते, म्हणजे मी केलाच नाही याच्यासोबत एकही ब्लॉग. आता ही पहिल्यांदा आली आहे आणि इथून पुढे ती पण असेल माझ्यासोबत. आम्ही आज दिवसभरामध्ये स्पेशल अशी गोष्ट म्हणजे एक सोपचं शूट केलं होतं छोटंसं आणि मी ते मेन्शन पण केलंय. तर ते एक काम केलं आणि संध्याकाळचं असं डेली रुटीन असं फार काही वेगळं नसतं. आज आमच्या घरी गेस्ट पण आलेले म्हणून नाही जमलं खूप काही करायला. कारण आमचा एक प्लॅन होता ऑलरेडी, की माझ्या सासूला रेडी करून छान असं फोटोशूट करायचं. पण ते राहिलं पाहुणे आल्यामुळे. तर उद्या वगैरे किंवा आम्ही असं प्लॅन करू ते करायचं. सो हां, असं तुम्ही असं सपोर्ट करत राहा.
डेली ब्लॉग्स नक्की बघा आणि प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि आणि काय ना एवढंच है ना छोटी. हा बोला लाईक करा, करा फॉलो करा, चला करा सबस्क्राईब करा. सबस्क्राईब करा येस. येस हा